मित्रांनो नमस्कार. कुठल्याही वस्तूची उपयुक्तता ही ती वस्तू किती लोकांच्या अधिकाधिक उपयोगाची आहे याच्यावरती ठरत असते. गेल्या 7-8 वर्षापासून SP3 अकॅडमीमध्ये केमिस्ट्री हा विषय शिकवत असताना साधारणतः 150-200 विद्यार्थ्यांना दरवर्षी शिकवलं जायचं. त्याच्या अगोदर इतर क्लासेसमध्ये शिकवायचो, कॉलेजमध्ये शिकवायचो. तेव्हा लिमिटेड नंबर ऑफ स्टुडंट्स समोर असायचे आणि तेव्हा वाटायचं की आपल्याकडे जे काही ज्ञान आहे, आपण जे काही शिकवू शकतो, आपल्याकडे शिकवण्याची जी काही स्किल आहे, ही अधिकाधिक विद्यार्थ्यापर्यंत जर आपल्याला पोहोचवायची असेल तर आपल्याला काय करता येईल? मित्रांनो, या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या काळात जगत असताना मला वाटतं सोशल मीडिया इतकं उत्तम प्लॅटफॉर्म दुसरं कोणतंही नाही आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांपर्यंत मला उपजत असलेली, मला ज्ञात असलेली केमिस्ट्री पोहोचवण्यासाठी या यूट्यूबच्या आणि इंस्टाग्रामच्या माध्यमाचा आधार घेत आहे. मित्रांनो, 7 ते 8 वर्ष केमिस्ट्री विषय शिकवून आणि त्याच्या अगोदर केमिस्ट्री विषय शिकून हा अधिकार प्राप्त होतो की आपण या पिढीतल्या विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीसारखा विषय सोपा करून सांगितला पाहिजे. मी केमिस्ट्री शिकवत असतानाचं वैशिष्ट्य असं आहे की आत्तापर्यंत अशा विद्यार्थ्यांना आपण केमिस्ट्री शिकवली की ज्या विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीचं क सुद्धा कळायचं नाही, त्यांचं क ख ग अगदी ज्ञपर्यंत आपण नेऊन पोहोचवलेलं आहे. आपण शिकवत असलेली जी केमिस्ट्री आहे ती केमिस्ट्री कधीच मोनोटोनस वाटणार नाही, रटाळ वाटणार नाही. अगदी आर्टचा विद्यार्थी जरी समोर बसवला तरी त्याला सुद्धा अगदी सोप्या आणि चांगल्या पद्धतीने केमिस्ट्री समजेल इथपर्यंत केमिस्ट्रीवरची मालकी आपण दाखवत असतो, आपण सांगत असतो. त्यामुळं या चॅनलवरती तुम्हाला काय मिळणार आहे तर केमिस्ट्रीची थिअरी, त्या कन्सेप्टच्या उगमापासून ते त्या कन्सेप्टच्या CET नीट JEEच्या व्याप्तीपर्यंत थिअरी होईल, प्रश्न उत्तर होतील, MCQs डिस्कस होतील, कॉम्प्लिकेटेड MCQs डिस्कस होतील, सिम्प्लिफाईड MCQs डिस्कस होतील, फॉर्म्युले, ट्रिक्स, निमोनिक्स आणि बरंच काही. त्यामुळं अगदी ह्युमरस पद्धतीनं, अगदी इंटरेस्टिंग पद्धतीनं आजपर्यंत केमिस्ट्री तुम्ही कधीच अनुभवली नसेल अशी एक वेगळी केमिस्ट्री. मी नेहमी म्हणत असतो, केमिस्ट्री शिकवत असतानाची पाठीमागची जी फिलॉसॉफी आहे ती फिलॉसॉफी अशी आहे की केमिस्ट्री ऑलवेज रिझेंबल्स ह्युमन बिहेवियर. म्हणजे माणसांच्या वागण्यामधलं, माणसांच्या स्वभावातली जी काही इंटरॅक्टिव्ह पद्धत आहे ती सगळी केमिस्ट्रीमध्ये रिफ्लेक्ट होते. आणि जसं माणसांना संवेदना असतात, माणसांना जाणीवा असतात, माणसांना भावना असतात, तसे ॲटम एलिमेंट्स एकमेकांशी बोलत असतात, वागत असतात, ते फील होत असतात. म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना म्हणत असतो की केमिस्ट्री नुसती शिकायची नसते हो, केमिस्ट्री फील करायची असते. आणि ही केमिस्ट्री फील करायची असेल, या केमिस्ट्रीच्या मागची मिस्ट्री जर जाणून घ्यायची असेल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. काही जण म्हणत असतात की आम्ही केमिस्ट्री डायरेक्ट ब्रेनमध्ये बसवतो, आम्ही केमिस्ट्री ब्रेनमध्ये घुसवतो. काही जण म्हणतात आम्ही केमिस्ट्री हृदयात बसवतो. पण आपण केमिस्ट्री मेंदूमध्ये, केमिस्ट्री हृदयात, केमिस्ट्री आतड्यात, फेफड्यात, बरगड्यात, जबड्यात सगळीकडे केमिस्ट्री बसवू ही खात्री तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देतो. आणि ही जी सुरुवात आहे ही सुरुवात अतिशय रंजक, अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळं सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्रत्येक आठवड्यामध्ये जे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील त्या व्हिडिओनी नक्कीच तुमच्या सगळ्यांचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कधी काळी एक विद्यार्थी म्हणून जेव्हा केमिस्ट्रीची अडचण यायची तेव्हा गुगल करायचो, यूट्यूबवर सर्च करायचो की या प्रश्नाचं उत्तर काय. यूट्यूबवर सर्च करून दुसऱ्याकडून केमिस्ट्रीची उत्तरं मिळवण्यापासून ते आता जेव्हा लोक आपल्याला सर्च करतील आणि त्यांच्या प्रश्नाची समस्या आपण सॉल्व्ह करू, मला वाटतं यातच सगळं आलं. आणि या गोष्टीच्या समाधानामध्ये मी आहे. आपण सगळ्यांचं सहकार्य नक्की आमच्या सोबत असेल एवढी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद.